महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। नमस्कार, मी सुद्धा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूयात आता महत्त्वाची बातमी। मी रोहित काटकर, महाराष्ट्र प्रतिनिधी, महाराष्ट्र पोलीस टाइम्स व भगवा प्रांत पेपर। आज आपण धाराशिव जिल्ह्यात हिंगळजवाडी या गावात आलेलो आहोत। तर माळशिरस तालुक्यातून भटकती करीत मेंढपाळ बांधव हिंगळजवाडी या गावात आलेले आहेत। आपण त्यांच्यासाठी दिनचर्या त्यांची विचारणार आहोत, कशी आहे काय नाही। मामा नाव सांगा। बाळू दगडू शिंदे, माळशिरस तालुका, राहणार गाव तरंगफळ। चारणीसाठी आलेलो आहे हिंगळजवाडीला। मामा किती किलोमीटर गाव आहे तुमचं? 200 किलोमीटर गाव आहे। बाळा तुझं नाव सांग बाळा। खैरात लक्ष्मी। आता उन्हाचं तापमान खूप वाढलेलं आहे। 10 वाजल्यापासून पुढे जवळपास 42 चा पारा चालू आहे। 3 वाजेपर्यंत जवळपास 52-53 पर्यंत सांगितलं आहे। तुम्ही काय व्यवस्था करता मेंढ्याची? पुन्हा अहो, लय तकलीफ होती, आता काय सांगून नाही। पाण्याची परिस्थिती अशी, फिरण्याची परिस्थिती अशी, उन्हाची लय तकलीफ म्हणजे लयच। जनावर दगावतय, माणसाला सुद्धा सुख नाही। आज मंडळी आपण बघत आहात मेंढपाळ बांधव किती संघर्ष करत आहेत। वारंवार ह्यांना भटकती करत फिरावं लागतंय। राज्य शासन त्यांच्यावर दखल लय देत नाही। योजना ही केल्यात ती केल्यात, नुसतं जाहीर करते पण अंमलात आणत नाही। कारण ह्या काळाला आज एसटीचा दाखला धनगर समाजाला काळाची गरज आहे आणि ह्यांना अट्रॉसिटी सेट भेटली पाहिजे। अट्रॉसिटी भेटली पाहिजे का नाही? हो, भेटावे लागते। कशामुळे भेटली पाहिजे? अहो, हे आता आम्हाला कसं दिसतंय का तुम्हाला देशात काय चाललंय ते? आम्ही सांगण्यापेक्षा तुम्हाला दिसायला पाहिजे काय चाललंय ते। मेंढपाळाची काय तकलीफ चालू आहे, काय नाही झालेल्या मध्ये घटना, काय नाही काय। आज यांचं म्हणणं असं आहे की मधी करमाळा येथे मेंढपाळ बांधवावर हल्ला झाला काही समाजकंटकाकडून। तर ही विकृत भावना कुणाच्या मनात येऊ नये आणि ही वारंवार घटना कुठेही घडू नये महाराष्ट्राला जातीवादीचा भटका बसू नये याकरिता आज आपण हिंगळजवाडी येथील दुसरे समाज बांधव आहेत, आपण त्यांची थेट मुलाखत घेणार आहोत। सर, तुमचं नाव सांगा। माझं नाव अच्युतराव वामन कानडे, मी राहणार हिंगळजवाडीचा आहे। त्या रानाचं यायला काय तुम्हाला काय हे नाही? शेतीसाठी काय सामान ज्वारी देतो आम्ही, जेवण? त्यांना येण्या खाण्यापुरती आपली ज्वारी देतो, दुसरं काय देत नाही। बघा आज मंडळी मेंढपाळाला देखील आज वानेवाडी हिंगळजवाडी या ठिकाणी। सर, तुमचं नाव काय म्हणलात? अच्युतराव वामन कानडे यांनी त्यांना फोन करून भटकती बांधव भटकती करत असताना ह्या धाराशिव जिल्ह्यात बोलविलेलं आहे त्यांना आणि त्यांच्या शेतात मेंढ्याचं राहण्याची सोय केलेली आहे। या बदलीत ती त्यांना काही ज्वारी किंवा काय अन्नधान्य देत असतात। मी रोहित काटकर, महाराष्ट्र पोलीस टाइम्स व भगवा प्रांत सोबत। जय हिंद, जय महाराष्ट्र। महाराष्ट्र पोलीस टाइम व भगवा प्रांत मध्ये आपलं स्वागत आहे। आज धाराशिव जिल्ह्यात हिंगळजवाडी या ठिकाणी काही मेंढपाळ बांधव भटकटी करत आलेले आहेत। येथील एका हिंगळजवाडीतल्या मराठा समाज बांधवानं त्यांना राहण्याची सोय केलेली आहे। तर आपण थेट त्यांची मुलाखत घेत आहोत। नाव सांगा ताई तुमचं। तिला बाळू शिंदे। बाळू शिंदे। गाव कोणतं आहे तुमचं? तरंगफळ। तिथून किती तरी लांब आहे, किलोमीटर? 200 असल किंवा नसल। 200 किलोमीटर गाव आहे, तिथून इकडे आले। ताई, तुम्ही भटकतीच करीत आलात? हा हा हा, असं हिंडतच येतो आम्ही, काय हिंडत अडचणी ती येते का? नाही नाही बाई, कावा नाही का। सोय ती जवळपास आता सध्या 10:30 वाजलेले आहेत। 42-44 चा पारा चालू आहे आणि 3, 3:30, 4 वाजेपर्यंत जवळपास 55 सेल्सिअस तापमान वाढणार आहे। तर तुम्ही काय दखल घेता मेंढ्याली ते अशी सावलीलाच बसवतात, सावलीला? हा सावलीलाच असतो, मग नाही।
हा आम्हाला असं शेंडावं लागतं, असंच राहावं लागतंय. चित्राबासाठी काय करायचं? आज आपण बघत आहात ह्या ताईचं राहण्याची सोय कशी आहे. इथंच राहत आहेत हो का, त्यांचा नातू आहे हो, तो बाळ बारक. बघत आहात मेंढपाळ बांधवाचं काय दुर्दैव आहे. जवळपास देश स्वतंत्र होऊन 70-75 वर्ष झालं तरीही मेंढपाळ बांधवाला भटकत हिंडावं लागतंय. सरकार दखल घेत नाही. दखल घेतलं तरी काही सवलती जाहीर बी करते, पण अंमलात काहीही आणत नाही. धनगर समाजाला अट्रॉसिटी कायदा नाही. वारंवार यांच्यावर हल्ले होत चाललेले आहेत काही समाजकंटकाकडून. पण मेंढपाळ बांधव किरण गुंड यांच्याशी आपण मुलाखत घेणार आहोत. भाई तुमचं नाव सांगा. किरण पदगुंड. किती किलोमीटर आला हो फिरत? 4 किलोमीटर. 4 नाही 150 200 किलोमीटर. 200. किती दिवस आवानी किती? अहो 1 महिना. 1 महिना. हा बर. जेवण केलं का नाही? ना ऊन किती मोठा आहे, उन्हात काय करतो ती ते म्हणून लागला आता. ते लागले ऊन हा सावलीला ती पुन्हा निवारा झाडा खाली बसायचं. झाडाखाली बसायचं. झाडा बसायचं निवांत. आता काय करता? आता काय निवांत. मध्ये आता आपण बघत आहोत ऊन किती आहे. जवळपास आता सध्या 10:30 वाजलेले आहेत सकाळचे. तर जवळपास आता 42चा पारा आहे. मेंढी असू शेळी असू दम काय ना गेल्यात उन्हात. त्याच्यामुळं निवाऱ्याखाली बसलेले आहेत. मेंढपाळ बांधवाला किती संघर्ष करावा लागतो. रोजच्या रोज त्यांना तोंड द्यावं लागते प्रत्येक गोष्टीला. पहा तुझं नाव काय? खैरात लक्ष्मण शिंदे, गाव? तरंगफळ जिल्हा, जिल्हा? सोलापूर. सोलापूर. तालुका? माळशिरस. कितवीला आहेस तू शाळेला? आता अंगणवाडीत होतो, आता पहिलेच झाला. तू धाराशिव जिल्ह्यात इंग्रजवाडीत कुणासोबत आला तू? मेंढ्याचा सोबत कुणासोबत आला? मेंढ्यापाशी. आजी आजोबा सोबत आला का? आजोबाचं नाव काय आहे? बाळू धनगर. बाळू धनगर. बर. आपण बघत आहात हा लहान मुलगा त्याच्या आजोबासोबत माळशिरस तालुक्याहून धाराशिव जिल्ह्यात इंग्रजवाडी या गावात आलेले आहेत. वारंवार यांना भटकती करावी लागते कारण गरिबी सतत उदरनिर्वाह त्यांचा पूर्णपणे अवलंबून मेंढपाळावर आहे. धन्यवाद. महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.